Hi student, today we discuss about new point in the second chapter, that is 2.7 is pregnancy. In the last lecture we completed 2.6 point. In this 2.6 point we see first that is embryonic development. In this embryonic development we studied first stage, that is the cleavage, then second stage in this embryonic development, that is blastulation, then third stage is the implantation, and last one is the fourth one is the gastrulation, and this embryonic development process is completed. म्हणजे आपण कुठपर्यंत पाहिलं, फर्टिलायझेशन ही प्रोसेस झाली, मेल अँड फिमेलचं फर्टिलायझेशन झालं की काय होतं, झायगोट तयार होतो, झायगोट तयार झालं तर नंतर त्याची काय होते, डेव्हलपमेंट होते. मग डेव्हलपमेंट झाल्याच्या नंतर तो एम्ब्रिओ होत जातो. मग एम्ब्रिओची जी सुरुवात आहे, मग त्याच्यामध्ये आपण पाहिलं इम्प्लांटेशन असेल, गॅस्ट्रुलेशन असेल, क्लिवेज असेल, ह्या सगळ्या प्रोसेस आपण एम्ब्रिओनिक डेव्हलपमेंटमध्ये पाहिलं. आणि त्याच्यानंतर लास्ट आपण जी गॅस्ट्रुलेशन ही स्टेज पाहिली, गॅस्ट्रुलेशन स्टेज म्हणजे एक्झॅक्ट त्या बेबीची जी बर्थ आहे, एक्झॅक्ट तो बेबी कसा तयार होणार आहे, कोणत्या पार्टमध्ये, मग आपण ते 3 जर्मिनल लेअर असतात पहा, एक्टोडर्म, मेसोडर्म आणि एंडोडर्म, हे जे 3 लेअर आहेत म्हणजेच एक्झॅक्ट हे कोणकोणत्या बॉडीच्या पार्टमध्ये ग्रो होऊ शकतात ते आपण मागच्या लेक्चरला पाहिलं. बऱ्याच दिवसांचा 3 दिवसांचा आपल्या लेक्चरमध्ये थोडासा फरक पडलेला आहे, तर त्यातच कंटिन्यू आज आपण करणार आहोत 2.7 दॅट इज प्रेग्नेन्सी. आता हा जो प्रेग्नेन्सी हा एकदम सोपा असा एकदम टॉपिक आहे आणि एकदम जनरल नॉलेज आपल्याला यामधून भेटू शकतं. तर पहा प्रेग्नेन्सी 2.7 दॅट इज इंट्रोडक्शन. फर्स्ट वी सी इंट्रोडक्शन ऑफ दिस प्रेग्नेन्सी. इट इज द कंडिशन ऑफ कॅरिंग 1 or more एम्ब्रिओ इन युटेरस. आता ही जी प्रेग्नेन्सी ही कंडिशन आहे, ही कंडिशन याच्यामध्ये काय असते, कॅरिंग 1 or more एम्ब्रिओ इन युटेरस, म्हणजे जो युटेरस आहे, युटेरसमध्ये 1 or more एम्ब्रिओ म्हणजे आपण म्हणतो जुळे बाळ होतात, म्हणजे 1 or more एकापेक्षा 2 एम्ब्रिओ एका युटेरसमध्ये असू शकतात. अशा प्रोसेसला काय म्हटलं जातं, प्रेग्नेन्सी. काय म्हटलं जातं, प्रेग्नेन्सी. म्हणजेच एक्झॅक्ट फर्टिलायझेशन होतं, मेल अँड फिमेल फ्युजन होतं, त्याच्यानंतर जो झायगोट तयार होतो, झायगोटनंतर झायगोटची डेव्हलपमेंट होते, त्याच्यानंतर एम्ब्रिओ तयार होतो आणि हा एम्ब्रिओ तयार झाल्याच्या नंतर पुढची प्रोसेस आहे ती मग प्रेग्नेन्सी. म्हणजे त्याच्यानंतर पार्च्युरेशन आहे, म्हणजेच इम्प्लांटेशन याच्या आधी होतं, गॅस्ट्रुलेशन याच्या आधी होतं, क्लिवेज याच्या आधी होतं, म्हणजे ह्या सगळ्या प्रोसेस याच्या आधीच्या आहेत. म्हणजेच ही जी कंडिशन आहे कॅरिंग 1 or more एम्ब्रिओ इन युटेरस, म्हणजे ट्विन्स पण असू शकतात किंवा ओनली सिंगल पण असू शकतात. इट इज ऑल्सो नोन एज जेस्टेशन, म्हणजेच प्रेग्नेन्सीलाच काय म्हटलं जातं, जेस्टेशन म्हटलं जातं. तर त्याच्यानंतर थर्ड कॅरेक्टर या प्रेग्नेन्सीमध्ये सांगितलं, इट इज ॲन पिरियड बिटवीन फर्टिलायझेशन ऑफ एग अप टू पार्च्युरेशन. हा प्रेग्नेन्सी पिरियड हा किती कालावधीपर्यंत असतो, तर पहा पिरियड बिटवीन फर्टिलायझेशन, जेव्हा फर्टिलायझेशन होतं आहे तो पिरियड, आणि तिथून टिल अप टू दी एग अप टू पार्च्युरेशन, म्हणजे ते जे एग्ज आहेत त्या ओव्हरीमधून ते ओव्हल्स फर्टिलाइज झाले तिथपासून तो पार्च्युरेशनपर्यंत, म्हणजे एक्झॅक्ट त्या फिटची बर्थ होईपर्यंत इथपर्यंतचा जो कालावधी तो प्रेग्नेन्सीचा आहे. म्हणजेच टिल दी फर्टिलायझेशन टिल दी एक अप टू दी पार्च्युरेशनपर्यंतचा हा पिरियड जो आहे तो कशाचा आहे, प्रेग्नेन्सीचा. त्याच्यानंतर नेक्स्ट सांगितलं पहा, ॲव्हरेज पिरियड in human last for 266 days from fertilization or 280 days, that is 266 plus 14 counted from LMC last menstrual cycle. म्हणजे ॲव्हरेज पिरियड इन ह्युमन लास्ट फॉर, म्हणजे पूर्णपणे ॲव्हरेज पिरियड या प्रेग्नेन्सीचा किती 266 दिवसांचा आहे, तो फर्टिलायझेशनपासून. जेव्हा फर्टिलायझेशन झालं आहे तेव्हा तिथपासून पार्च्युरेशनपर्यंतचा त्या फिटची बर्थ होईपर्यंत जर आपण तो कालावधी काउंट केला तर तो 266 दिवसांचा भरतो. परंतु जर आपण लास्ट LMC मीन्स लास्ट मेन्स्ट्रुअल सायकल, या लास्ट मेन्स्ट्रुअल सायकल जेव्हा स्टॉप झाली तेव्हापासून ॲट द टाईम ऑफ पार्च्युरेशन जर आपण तो जर टायमिंग काउंट केला, ते जर डेज काउंट केले तर ते 280 डेज भरतात. म्हणजे 266 प्लस किती सांगितले ते 14, यांचं जर आपण काउंटिंग केलं तर आपल्याला ती मेन्स्ट्रुअल सायकल
लास्ट मेन्स्ट्रुअल सायकलपासून 280 दिवस भरतात आणि तसे जर फर्टिलायझेशनपासून केलं तर 266मध्येच ही प्रेग्नेन्सी टू फर्टिलायझेशन हा पिरियड होऊ शकतो. त्याच्यानंतर नेक्स्ट कॅरेक्टर याच्यामध्ये सांगितलं आहे द प्रेग्नेन्सी पिरियड ऑफ अप्रॉक्सिमेटली 9 मंथ इज डिवायडेड इंटू 3 ट्रायमेस्टर. म्हणजेच जर हा पिरियड आपण पाहिला प्रेग्नेन्सी पिरियड तर हा 9 मंथचा असतो आणि हा 9 मंथचा जो पिरियड आहे हा 3 ट्रायमेस्टरमध्ये डिवाईड केलेला असतो. ट्रायमेस्टर फर्स्ट, सेकंड आणि थर्ड. म्हणजे हे जे 3 ट्रायमेस्टर आहे त्याच्यामध्ये प्रत्येक 3-3 महिन्यांचा अभ्यास सांगितलेला आहे. आपल्याला एक्झॅक्ट कोणत्या पार्टची ग्रोथ होते व एक्झॅक्ट ते फिटस कसं असू शकतं हे आपल्याला ट्रायमेस्टरमध्ये सांगितलेलं आहे. म्हणजेच प्रेग्नेन्सीचे आपण फर्स्ट इंट्रोडक्शन पाहिलं. ही जी कंडिशन आहे कॅरिंग 1 or more एम्ब्रियो इन युटेरस. युटेरसमध्ये 1 किंवा 2 एम्ब्रियो असू शकतात. इट इज ऑल्सो नोन ॲज जेस्टेशन. याला जेस्टेशन म्हटलं जातं. आणि हा जो पिरियड आहे हा एक्झॅक्ट कुठपासून कुठपर्यंतचा पिरियड बिटवीन फर्टिलायझेशन ऑफ एग अप टू पार्च्युरेशन. पार्च्युरेशनपर्यंतचा हा पिरियड फर्टिलायझेशनपासून पार्च्युरेशनपर्यंतचा पिरियड आहे. मग फर्टिलायझेशनपासून पार्च्युरेशनपर्यंत किती डेज भरतात तर 266. आणि जर LMCपासून आपण पाहिलं तर 280 डेज भरतात. आणि ही जी सगळी प्रोसेस ही 9th मंथमध्ये कंप्लीट होते आणि ही 3 ट्रायमेस्टरमध्ये 3 मंथ ईच ट्रायमेस्टर ह्या 3 मंथ त्याच्यामध्ये काय केलेलं आहे याचं डिव्हायडेशन केलेलं आहे. तर आपण त्याच्यातला फर्स्ट ट्रायमेस्टर पाहणार आहोत. ते फर्स्ट ट्रायमेस्टर म्हणजेच फ्रॉम फर्टिलायझेशन टू 12 वीक्स. म्हणजे फर्टिलायझेशनपासून 12 वीक्सपर्यंत याचा आपल्याला अभ्यास सांगितलेला आहे. म्हणजे एक्झॅक्ट फ्रॉम फर्टिलायझेशन टू 12 वीक्स. म्हणजेच एक्झॅक्ट याच्यामध्ये फर्स्ट ट्रायमेस्टरमध्ये नेमकं काय केलं जातं. मोस्ट रॅडिकल चेंजेस इन दी मदर अँड एम्ब्रियो ऑल्सो टेक्स प्लेस. म्हणजे मोस्ट रॅडिकल चेंजेस होतात जे मदर असेल त्यांच्यामध्ये पण अँड एम्ब्रियो ऑल्सो टेक्स प्लेस. म्हणजे मोस्ट रॅडिकल चेंजेस इन दी मदर. म्हणजे मदरमध्ये काय होतात फर्स्ट ट्रायमेस्टर हा जो फर्टिलायझेशन म्हणजेच फ्रॉम फर्टिलायझेशन टू 12 वीक्स. म्हणजे फर्टिलायझेशनपासून किती 12 वीक्स झाले की 12 वीक्स म्हणजे 3 महिने झाले. किती एका मंथमध्ये किती असतात 4 वीक्स असतात. म्हणजे 3 मंथचा हा जो फर्स्ट ट्रायमेस्टर याच्यामध्ये मोस्ट रॅडिकल चेंजेस इन दी मदरमध्ये जास्तीत जास्त चेंजेस व्हायला लागतात. अँड दी एम्ब्रियो ऑल्सो टेक्स प्लेस. आणि एम्ब्रियोमध्ये सुद्धा काय होत आहेत चेंजेस होतात फर्स्ट ट्रायमेस्टरमध्ये. म्हणजे ही स्टार्ट होती इथून मोस्ट रॅडिकल चेंजेस इन दी मदर अँड एम्ब्रियो ऑल्सो टेक्स प्लेस. त्याच्यानंतर एम्ब्रियो रिसिव्ह न्यूट्रिशन फ्रॉम एंडोमेट्रियम डायरेक्टली. सेकंड कॅरेक्टर फर्स्ट ट्रायमेस्टरमध्ये सांगितलं आहे जो एम्ब्रियो आहे हा काय करतोय इट रिसिव्ज न्यूट्रिशन फ्रॉम एंडोमेट्रियम. म्हणजे हा काय करतोय जो युटेरिन वॉल आहे या युटेरिन वॉलचा जो आतला जो लेयर आहे हा युटेरिन वॉलच्या आतला जो लेयर असतो त्याला आपण म्हटलं एंडोमेट्रियम. काय म्हणतो एंडोमेट्रियम. म्हणजे हा जो सगळ्यात आतल्या साईडचा लेयर आहे एंडोमेट्रियम हा काय करतोय एंडोमेट्रियम हा न्यूट्रिशन देण्याचं काम करतो. तर कोणाला तो जो एम्ब्रियो तिथं ग्रो होणार आहे आतल्या साईडला तो एम्ब्रियो. म्हणजे इनप्लांटेशन ही प्रोसेस आपण पाहिली तर इनप्लांटेशनमध्ये एम्ब्रियोचं ग्रोईंग कुठं होतं तर एंडोमेट्रियम ह्या युटेरिन वॉलच्या आतल्या साईडच्या लेअरवरती होतोच. म्हणजेच जो एम्ब्रियो हा एम्ब्रियो काय करतो इट रिसिव्ह न्यूट्रिशन. म्हणजे जे काही पोषक द्रव्य हा काय करतोय रिसिव्ह करतोय कोणाकडून तर युटेरिन वॉलचा सगळ्यात आतमधला जो लेयर आहे एंडोमेट्रियम या लेयर करून तो डायरेक्टली काय करतोय हे रिसिव्ह करतोय फर्स्ट 2 to 4 वीक्स. म्हणजे पहिल्या 2 ते 4 आठवड्यात त्यांची एवढीच प्रोसेस चालते. याच्यामध्ये मदरमध्ये पण चेंजेस होतात त्याचबरोबर त्या एम्ब्रियोमध्ये पण काय होतात चेंजेस होतात. म्हणजे मदरच्या पोटामध्ये जे फिटस ग्रो होत आहे त्या फिटसचे पण काय होत आहेत त्या एम्ब्रियोमध्ये चेंजेस होत असतात. म्हणजे सेकंड आपण काय सांगितलं हा एम्ब्रियो काय करतो इट रिसिव्ज न्यूट्रिशन. हा न्यूट्रिशन रिसिव्ह करतो फ्रॉम एंडोमेट्रियम. कोणाकडून करतो तर एंडोमेट्रियमकडून करतो. आणि त्यांची तिथून काय होते मग ग्रोथ होतात ते. तर थर्ड कॅरेक्टर इथं सांगितलं आहे इज द मेन पिरियड ऑफ ऑर्गॅनोजेनेसिस अँड डेव्हलपमेंट ऑफ बॉडी ऑफ ऑर्गन्स. म्हणजे हा जो मेन पिरियड आहे हा ऑर्गॅनोजेनेसिसचा. ऑर्गॅनोजेनेसिस म्हणजे प्रोसेस ऑफ फॉर्मेशन ऑफ ऑर्गन. म्हणजे कोणताही ऑर्गन हा काय होणार आहे डेव्हलप होणार आहे. ती डेव्हलप होण्याची जी स्थिती असते त्याची ग्रोथ होत असते त्याची डेव्हलपमेंट होत असते त्याला काय म्हटलेलं जातं ऑर्गॅनोजेनेसिस. म्हणजे हा जो मेन पिरियड आहे फर्स्ट ट्रायमेस्टरचा म्हणजेच
फ्रॉम फर्टिलायझेशन टू 12 वीक्स. फर्टिलायझेशनपासून 12 वीक्सचा हा जो पिरियड आहे याच्यामध्ये काय होतं आहे, मेन पिरियड याच्यामध्ये ऑर्गॅनोजेनेसिस होते, त्याच्याचबरोबर डेव्हलपमेंट ऑफ बॉडी ऑर्गन्स आणि बॉडीच्या ऑर्गनची सुद्धा डेव्हलपमेंट याच पिरियडमध्ये होत असते. त्याच्यानंतर नेक्स्ट कॅरेक्टर सांगितलं बाय द एंड ऑफ 8 वीक्स, म्हणजे पूर्णपणे 2 महिने झाल्याच्या नंतर बाय द एंड ऑफ 8 वीक्स मेजर स्ट्रक्चर फाउंड इन ॲडल्ट आर फॉर्म इन दी एम्ब्रियो इन रुडिमेंटरी फॉर्म. आता जेव्हा त्या फिटसचं जे 12 वीक्स कंप्लीट होतात आफ्टर दी फर्टिलायझेशन, 8 वीक्स त्यांचे कंप्लीट झाले की मेजर स्ट्रक्चर त्या फिटसमध्ये आपल्याला जाणवायला लागतं. स्ट्रक्चर इज फाउंड इन दिस ॲडल्ट आर फॉर्म इन एम्ब्रियो. त्या एम्ब्रियोमध्ये जो ॲडल्ट फॉर्म झाला त्याच्यामध्ये आपल्याला चेंजेस पाहायला भेटतात. ते रुडिमेंटरी फॉर्ममध्ये, रुडिमेंटरी फॉर्म म्हणजे हा ॲडल्ट फॉर्म असतो, नॉट फुल्ली ग्रोन बॉडी, म्हणजे यांच्यामध्ये त्या बॉडीची पूर्णपणे ग्रोथ झालेली नसते, त्या बॉडीला म्हटलं जातं रुडिमेंटरी फॉर्म. त्या फॉर्ममध्ये आपल्याला 8 वीक्समध्ये ती बॉडी पाहायला भेटते. नेक्स्ट कॅरेक्टर सांगितले द एम्ब्रियो इज नाव कॉल्ड ॲज फिटस, आणि अशा एम्ब्रियोला काय म्हटलं जातं, फिटस. म्हणजे पूर्ण बॉडी तयार झाली, एक्झॅक्ट लेग्स, हँड्स असतील, हेड असतील, हे सगळे पार्ट आलेत, पण त्याला जे छोटे छोटे पार्ट असतात, सपोज जर हेड असेल तर हेडवरती जर हेअर यायचे असेल तर त्याला आणखी कालावधी लागेल, तसं म्हणजे त्याच्या आधीची जी प्रोसेस आहे हे सगळे पार्ट त्या बॉडीवरती ग्रो झालेले असतात, त्यालाच काय म्हटलं जातं, फिटस. काय म्हटलं जातं, फिटस. म्हणजे 8 वीक्समध्ये 2 मंथमध्येच आपल्याला त्याची रुडिमेंटरी स्टेजमध्ये त्याची जी बॉडी ती पाहायला भेटते रुडिमेंटरी फॉर्ममध्ये. मग त्याच रुडिमेंटरी फॉर्मला काय म्हटलं जातं, ॲडल्ट फॉर्म, आणि दिस प्रोसेस इज कॉल्ड ॲज फिटस. त्यालाच काय म्हटलं तर तो जो एम्ब्रियो तयार झाला आहे त्या एम्ब्रियोलाच काय म्हटलं जातं तर फिटस. त्याच्यानंतर जर ह्या फिटसची आपण लेंथ पाहिली तर इट इज अबाउट 3 सेंटीमीटर लॉंग्स. त्याच्यानंतर आर्म्स, हँड्स, फिंगर्स, फीट, टोज आर फॉर्म. म्हणजे तुमच्या हाताला जे तळवे आहेत, त्याच्यानंतर तुमचे फिंगर्स आहेत, तुमच्या फीट आहेत पायाचे, त्याच्यानंतर टोज आहेत तुमचे तळवे, हे सगळे काय झालेले असतात ते त्या एक्झॅक्ट त्या फॉर्ममध्ये या फर्स्ट ट्रायमिस्टरमध्ये 8 वीक्समध्ये काय होत आहे तिथं ग्रो व्हायला लागतात. आणि त्या फिटसची जी एम्ब्रियोची जी लेंथ आहे किती असते, 3 सेंटीमीटर एवढी लॉंग असते. त्याच्यानंतर नेक्स्ट सांगितलं आहे हा जो फिटस आहे हा फिटस कॅन ओपन अँड क्लोज माउथ अँड फिस्ट. म्हणजे ही जी फर्स्ट ट्रायमिस्टर या कंडिशनमध्ये जो फिटस डेव्हलप झाला आहे तो एम्ब्रियो 8 वीक्समध्ये म्हणजे 2 मंथमध्ये हा काय करतोय, ओपन अँड क्लोज दी माउथ, म्हणजे त्यांचे ते तोंड आहे त्यांचे तोंड उघडझाक करतात, ओपन अँड क्लोज. त्याच्याचबरोबर फिस्ट म्हणजे ज्या हाताच्या मुठी आहेत त्यासुद्धा काय करतात, उघडझाक करत असतात ह्या फर्स्ट ट्रायमिस्टरमध्ये. त्याच्यानंतर नेक्स्ट कॅरेक्टर सांगितलं आहे CNS इज फुल्ली फॉर्म अँड वर्किंग ऑफ एक्सक्रेटरी अँड सर्क्युलेटरी सिस्टीम बिगिन्स. म्हणजे CNS इज फुल्ली फॉर्म, सेंट्रल नर्वस सिस्टीम. सेंट्रल नर्वस सिस्टीम ही आपल्या ब्रेनमध्ये असते, ही फुल्ली फॉर्म असते, फुल्ली फॉर्म होते, म्हणजे पूर्णपणे या सेंट्रल नर्वस सिस्टीमची काय झालेली असते, ग्रोथ झालेली असते. मग याच्यावर सगळ्या बॉडीचं काय असतं, जे काय कार्य असतील या सेंट्रल नर्वस सिस्टीमवरती अवलंबून असतात. ही सेंट्रल नर्वस सिस्टीम यांची याच पिरियडमध्ये काय झालेली असते, फुल्ली फॉर्म झालेली असते. अँड वर्किंग ऑफ एक्सक्रेटरी ॲज वेल ॲज सर्क्युलेटरी सिस्टीम बिगिन्स. आणि सेंट्रल नर्वस सिस्टीम काम करायला लागली की कोणते सिस्टीम काम करतात, एक्सक्रेटरी अँड सर्क्युलेटरी. सर्क्युलेटरी सिस्टीम काय काम करतात तर ब्लड सर्क्युलेशनचं, ऑक्सिजनेटेड ब्लड बॉडीच्या आतमध्ये घ्यायचं, डिऑक्सिजनेटेड ब्लड बॉडीच्या बाहेर टाकायचं, म्हणजे हे त्यांचं काम असतं. मग एक्सक्रेटरी सिस्टीम काय करते, एक्सक्रेशनचं काम करते. मग जे वेस्ट मटेरियल आहे, जे बॉडीमध्ये आवश्यक असं मटेरियल नाही, आवश्यक नाही आहे असं जे मटेरियल आहे ते बॉडीच्या बाहेर काही पार्टद्वारे ते एक्सक्रीट केलं जातं, ते एक्सक्रेटरी सिस्टीमचं काम. म्हणजेच जेव्हा CNS फुल्ली डेव्हलप होते तेव्हा एक्सक्रेटरी आणि सर्क्युलेटरी सिस्टीम हे काय होतात, इट बिगिन्स. म्हणजे त्यांची जी प्रोसेस ही प्रोसेस व्हायला लागते. त्याच्यानंतर जे फिटस आहे, फिटस स्टार्ट मूव्हिंग बट मदर कॅन नॉट फील इट. म्हणजेच जर हा जो फर्स्ट ट्रायमिस्टर आहे, ह्या फर्स्ट ट्रायमिस्टरमध्ये जे फिटस आहे हे फिटस मूव्ह होत असतं, त्याची हालचाल होत असते त्या युटेरसमध्ये, परंतु ती मदरला फील होत नाही, मदर कॅन नॉट बी फील, म्हणजे मदरला जाणवत नाही. त्याच्यानंतर जो प्रोजेस्टेरॉन लेवल इन्क्रीजेस. आता तो जो ॲरो दाखवला ह्या वरच्या साईडला दाखवला की इन्क्रीज असतो, खालच्या साईडने दाखवला ॲरो की तो डिक्रीज असतो. म्हणजेच नेक्स्ट कॅरेक्टर आहे फिटस स्टार्ट्स मूव्हिंग बट मदर कॅन नॉट फील इट. मदरला ते फील होत नाही. त्याच्यानंतर हार्टबीट कॅन बी हर्ड फ्रॉम 6 वीक. म्हणजे 6 आठवडे कंप्लीट झाले की आपल्याला हार्टबीट म्हणजे ऐकायला येतात. त्या
जे फिटस तिथं डेव्हलप झालं आहे, जे ग्रो झालं आहे, त्याचे जे हार्टबीट असतात ते हार्टबीट आपल्याला जाणवतात, ऐकायला येतात. फिटस स्टार्ट मूविंग अँड देन हार्टबीट कॅन बी हर्ड फ्रॉम 6 वीक्स, 6 आठवड्यामध्ये, म्हणजे 2 महिने 1.5 महिन्यातच काय होते आपल्याला हे हार्टबीट ऐकायला येतात. त्याच्यानंतर प्रोजेस्टेरॉन लेवल इंक्रीजेस अँड मेनस्ट्रियल सायकल इज सस्पेंडेड टिल पार्च्युरेशन. आता जो प्रोजेस्टेरॉन आहे, प्रोजेस्टेरॉन हा प्रेग्नेन्सी हार्मोन आहे. कोणता हार्मोन आहे तर प्रेग्नेन्सी हार्मोन आहे हा प्रोजेस्टेरॉन. याच्यामुळे काय होतंय, पूर्णपणे ती प्रेग्नेन्सी कंट्रोल केली जाते ह्या प्रोजेस्टेरॉनमुळे. मग ह्या जेव्हा प्रेग्नेन्सी हा पिरियड असतो तेव्हा ह्या प्रोजेस्टेरॉन या हार्मोनची लेवल काय होते, इन्क्रीज होते. आणि इन्क्रीज झाली की काय होते, नेक्स्ट मेनस्ट्रियल सायकल मीन्स MC इज सस्पेंडेड टिल पार्च्युरेशन. पूर्णपणे ते फिटसची बर्थ होईपर्यंत ती मेनस्ट्रियल सायकल स्टॉप असते, स्टील दी पार्च्युरेशन. म्हणजेच नेक्स्ट कॅरेक्टर सांगितले, ॲज दी फर्स्ट ट्रायमेस्टर एंड्स, जेव्हा फर्स्ट ट्रायमेस्टर एंड होईल, फिटस इज 7 to 10 सेंटीमीटर लॉंग. म्हणजेच जेव्हा फर्स्ट ट्रायमेस्टर ही प्रोसेस पूर्ण कंप्लीट होते तेव्हा जो फिटस आहे हा फिटस किती लॉंग असतो, 7 to 10 सेंटीमीटर एवढा त्याची लेंथ झालेली असते. मीनवाईल तसेच हाय लेवल ऑफ प्रोजेस्टेरॉन इनिशिएट्स, जर जास्त प्रमाणात त्या प्रोजेस्टेरॉन हार्मोनची लेवल प्रेग्नेन्सीमध्ये झाली तर चेंजेस इन मदर रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम, मदरच्या रिप्रोडक्टिव्ह सिस्टीममध्ये काय होत असतात, चेंजेस होत असतात. म्हणजे एकदम सोपं असं हा फर्स्ट ट्रायमेस्टर आपण पाहिलेला आहे. ह्याच्यामध्ये प्रोजेस्टेरॉन लेवल जी आहे ही प्रोजेस्टेरॉन लेवल जर इन्क्रीज झाली ती काय होतं, मदरच्या रिप्रोडक्टिव्ह सिस्टीममध्ये, मदरची जी रिप्रोडक्टिव्ह फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम आहे यांच्यामध्ये काय होतात, चेंजेस होतात. त्याच्यानंतर नेक्स्ट कॅरेक्टर आपण सांगणार आहेत, ही जी फर्स्ट ट्रायमेस्टर आहे याच्यामध्ये जो मॅटर्नल पार्ट ऑफ द प्लासेंटा ग्रोज दी युटेरस अँड बिकम्स लार्जर. म्हणजे जेव्हा फर्स्ट ट्रायमेस्टर ही प्रोसेस चालू असते तेव्हा दी मॅटर्नल पार्ट ऑफ द प्लासेंटा, मॅटर्नल म्हणजे मदरचा जो प्लासेंटा आहे हा काय होतो, ग्रोज अँड दी युटेरस बिकम्स लार्जर. आणि युटेरस पण काय होतं, लार्ज होतं. कारण हे का मॅटर्नल पार्ट ऑफ प्लासेंटा हा लार्ज होतो, कारण त्यांच्या आतमध्ये जो फिटस आहे त्या युटेरसच्या आतमध्ये याची काय होते, ग्रोथ होते, डेव्हलपमेंट होते. जसं जसं ग्रोथ होईल तसं तसं त्या युटेरसची जी विड्थ आहे, त्याची जी रुंदी ही काय होत असेल, वाढत जाते. म्हणजे दी मॅटर्नल पार्ट ऑफ द प्लासेंटा ग्रोज, युटेरस बिकम लार्जर. आणि ते युटेरस पण काय होतं, लार्ज होतं. म्हणजे एक्झॅक्ट आपल्याला जर ही इमेज पाहिली तर याच्यामध्ये आपल्याला हा जो मॅटर्नल प्लासेंटा आहे हा सुद्धा काय झालेला असतो, ग्रो झालेला दिसतोय. आणि जो युटेरस आहे ही डायग्रॅम आपल्याला बुकमध्ये दिलेली नाही किंवा ड्रॉ पण करायची नाही, परंतु आपल्या माहितीसाठी मी सांगितलेलं आहे. हा जो प्लासेंटा आहे हा प्लासेंटा सुद्धा काय होतोय, हा ग्रो होतोय. त्याच्याचबरोबर जे युटेरस आहे युटेरस पण काय होतं, ग्रो होतं. का ग्रो होतं, जेव्हा त्या फिटसची काय होते, डेव्हलपमेंट होत असते. ती डेव्हलपमेंट होत असताना हे सर्व आपल्याला तिथं जाणून घेता येतं. त्याच्यानंतर इन दिस पिरियड मदर एक्सपिरियन्सेस नॉर्मली सिकनेस. आता हा जो पिरियड आहे या पिरियडमध्ये मदरला सुद्धा काही प्रमाणात पेनिंग होत असतो, त्रास होत असतो. तर इन दिस पिरियड मदर एक्सपिरियन्स नॉर्मली सिकनेस, म्हणजे लाईक नॉसिया, वोमिटिंग अँड मूड ऑफ स्विंग्स. म्हणजे नॉसिया म्हणजे डायरेक्टली उलटी आल्यासारखं होतं, त्याच्यानंतर वोमिटिंग डायरेक्टली उलट्या होतात, आणि मूड ऑफ स्विंग्स म्हणजे त्यांचे मूड चेंजेस होतात. डायरेक्टली हे पदार्थ खाण्यासारखे वाटणे, ते वाटणे, म्हणजेच तसे त्यांचे जे नॉर्मली सिकनेस म्हटलं जातं. इन दिस पिरियड मदर एक्सपिरियन्सेस नॉर्मली सिकनेस, म्हणजे त्यांना वेगळ्या वेगळ्या प्रकारचे अनुभव घ्यायला भेटतात, लाईक नॉसिया, वॉमिटिंग अँड मूड स्विंग. त्याच्यानंतर बाय द एंड ऑफ 8 वीक मेजर स्ट्रक्चर फाउंड इन द ॲडल्ट आर फॉर्म इन द एम्ब्रियो इज रुडिमेंटरी फॉर्म. म्हणजे बाय द एंड ऑफ 8 वीक्स, पूर्णपणे 8 आठवडे कंप्लीट झाले, म्हणजे 2 महिने कंप्लीट झाले की मेजर स्ट्रक्चर आपल्याला त्या एक्झॅक्ट त्या एम्ब्रिओमध्ये फॉर्म तयार झालेलं दिसते. ते ॲडल्ट फॉर्ममध्ये, त्यालाच रुडिमेंटरी फॉर्म म्हणले. म्हणजेच पूर्णपणे फुल्ली ग्रोन झालेलं नसतं. म्हणजे अशा प्रकारे आपण प्रेग्नेन्सी म्हणजे काय पाहिलं, आणि प्रेग्नेन्सीमध्ये फर्स्ट ट्रायमेस्टर, एक्झॅक्ट फर्स्ट ट्रायमेस्टरमध्ये कोणत्या प्रकारचे कॅरेक्टरिस्टिक्स आपल्याला पाहायला भेटतात हे पाहिले. त्याच्यानंतर सेकंड ट्रायमेस्टर आपण सांगू शकतो. सेकंड ट्रायमेस्टर फ्रॉम 13 to 26 वीक. म्हणजे फर्स्ट ट्रायमेस्टर आपण कधी पाहिला आहे, हा फर्टिलायझेशनपासून 12 वीक्सपर्यंत पाहतोय. लगेच कंटिन्यू 13 वीक्सपासून 13 to 17 वीक्सपर्यंत हा काय होतोय, हा सेकंड
ट्रायमेस्टर चालू आहे तर पहा रॅपिड ग्रोथ ऑफ फिटस टेक्स प्लेस, म्हणजे याच्यामध्ये सुद्धा काय होते, जलद गतीने त्या फिटसची या सेकंड ट्रायमेस्टरमध्ये, म्हणजे आता पहिले 3 महिने कंप्लीट झाले, 3 नंतर आता 4 to 7 पर्यंत आपण काय 6 पर्यंत याच्या 4th 5th आणि 6 म्हणजे या 3 पर्यंत आपण याच्यामध्ये एक्झॅक्ट त्या फिटसची कशी ग्रोथ होती ते पाहणार आहे. रॅपिड ग्रोथ होती त्या फिटस टेक्स प्लेस. फर्स्ट कॅरेक्टर, त्याच्यानंतर युटेरस ग्रोज इनअप आणि प्रेग्नेन्सी इज व्हिजिबल. जो युटेरस आहे हा युटेरस काय होतोय, इनअप ग्रोज, म्हणजे युटेरसची जर लेंथ वाढली तर प्रेग्नेन्सी व्हिजिबल, म्हणजे युटेरस जर वाढला तर बरोबर त्या जे ॲबडॉमेन आहे ॲबडॉमेनचा लार्ज आकार दिसेल आणि आपल्याला लगेच कळेल की दिस वुमेन इज प्रेग्नेन्सी इज व्हिजिबल. त्याच्यानंतर फिटस इज ॲक्टिव्ह इज अबाउट 30 सेंटीमीटर्स, म्हणजे फिटस पूर्णपणे ॲक्टिव्ह होतो 7 to 10 वरून तो डायरेक्टली सेकंड ट्रायमेस्टरमध्ये हा 30 सेंटीमीटरपर्यंत जातो. त्याच्यानंतर डेव्हलपमेंट ऑफ ब्रेन बिगिन्स, आणि इथं या सेकंड ट्रायमेस्टरमध्ये त्यांच्या मेंदूची जी डेव्हलपमेंट आहे ती होत असते. त्याच्यानंतर हार्मोन लेवल स्टॅबिलायझेस, म्हणजे काही हार्मोन इन्क्रीज होतात काही डिक्रीज होतात. तर पहा हार्मोन लेवल स्टॅबिलायझेस, त्याच्यामध्ये HCG ह्युमन गोनॅडोट्रॉपिन हार्मोन, ह्या HC जर लॉंग फॉर्म आहे. हा डिक्लाइन, म्हणजे हा काय होतो, डिक्लाइन होते म्हणजे डिक्रीज होतो किंवा ब्रेक व्हायला लागतो. त्याच्यानंतर द कॉर्पस ल्युटियम डिक्लाइन, तो कमी झाला, हा HCG की काय होतं, कॉर्पस ल्युटियम डिटोरिएट्स म्हणजे हा ब्रेक होतो. अँड प्लासेंटा नाव कंट्रोल दी प्रोडक्शन ऑफ प्रोजेस्टेरॉन, आणि प्लासेंटा काय करतोय, प्रोजेस्टेरॉनचं म्हणजेच त्या प्रोजेस्टेरॉनचं जे प्रोडक्शन होतं ते कंट्रोल करत असतं. म्हणजेच इथं मी खालच्या साईडला दिलेलं आहे, जो HCG आहे ह्युमन कॉरिओनिक गोनॅडोट्रॉपिन हार्मोन, हा जो हार्मोन आहे हा काय करतो, प्रोड्यूस अँड मेक कॉर्पस ल्युटियम, हा काय करतो, कॉर्पस ल्युटियम तयार करतो. आणि कॉर्पस ल्युटियम फॉर्म झालं की काय कॉर्पस ल्युटियम इट प्रोड्यूस प्रोजेस्टेरॉन, खालच्या साईडला पाहिजे. प्रोजेस्टेरॉन इट इज अन कंट्रोल और यालाच म्हटलं जातं इट इज अन प्रेग्नेन्सी हार्मोन. काय म्हटलं झालं, प्रेग्नेन्सी हार्मोन. म्हणजेच नेक्स्ट आपण हे पाहतोय सेकंड ट्रायमेस्टर. सेकंड ट्रायमेस्टर ही जी स्टेज आहे ही 13 to 26 वीक्सपर्यंत आपल्याला पाहायला भेटते. याच्यामध्ये फिटसची रॅपिड ग्रोथ होते. त्याच्यानंतर जो युटेरस आहे हा युटेरससुद्धा काय होतो, त्या ग्रोथ होतो, त्याच्यामुळे प्रेग्नेन्सी व्हिजिबल दिसते. त्याच्यानंतर फिटस इज ॲक्टिव्ह, फिटस हा पूर्णपणे काय होतोय, ॲक्टिव्ह होतो अबाउट 30 सेंटीमीटर. त्याच्यानंतर डेव्हलपमेंट ऑफ ब्रेन बिगिन्स, आणि ब्रेनची जी डेव्हलपमेंट आहे ही काय होते, स्टार्ट होते. त्या हार्मोनची लेवलसुद्धा काय होते, स्टॅबिलाईट इंक्रीज किंवा डिक्रीज होते. म्हणजेच फर्स्ट HCG हा काय होतो, डिक्लाइन होतो. तो डिक्लाइन झाला की कॉर्पस ल्युटियम डिटोरिएट्स, म्हणजे तो ब्रेक होतो. आणि कॉर्पस ल्युटियम ब्रेक झाला की काय करतोय, तो प्लासेंटा जो आहे मदर प्लासेंटा इट नाव कंट्रोल दी प्रोडक्शन ऑफ प्रोजेस्टेरॉन. प्लासेंटामुळं काय होतं, पूर्णपणे त्या ज्या फिटसचे जे प्रेग्नेन्सी मेंटेन राहण्यासाठी त्याचं प्रोडक्शन या प्लासेंटामुळं काय केलं जातं, मेंटेन ठेवलं जातं. त्याच्यानंतर अल्ट्रासाऊंड इट इज ऑल्सो कॉल्ड एज सोनोग्राफी ॲट 18 to 20 वीक्स शोज बेबीज ग्रोथ अँड पोझिशन. म्हणजे जर आपण म्हणतो सोनोग्राफी ह्या प्रकार आपण कधी करू शकतो, तर ते फिटस 18 to 20 वीक्स एवढे झालेलं असेल. म्हणजे एक्झॅक्ट किती झालेलं आहे ते 4 ते 4.5 महिन्यांचं एवढे झालेलं असेल ते फिटस, तेव्हा आपण काय करू शकतो, सोनोग्राफी, त्यालाच अल्ट्रासाऊंड म्हटलं जातं. आणि ही जर आपण केली तर काय दाखवते, इट शोज बेबीज ग्रोथ अँड पोझिशन, म्हणजे त्या बेबीची व्यवस्थित ग्रोथ होती की नाही, त्याची एक्झॅक्ट पोझिशन, त्याची स्थिती तिथं कशी आहे हे आपण व्यवस्थित त्या सोनोग्राफीमधून 18 ते 20 आठवड्यांमध्ये त्या फिटसची पाहू शकतो. त्याच्यानंतर नेक्स्ट कॅरेक्टर सांगितलं आहे, फ्रॉम दिस एस्टिमेटेड ड्यू टू डेट ऑफ डिलिव्हरी कॅन बी एस्टॅब्लिश्ड. म्हणजे जर आपल्याला याचा अंदाज आला, त्या बेबीची ग्रोथ कशी होते याचा अंदाज आला, त्यांची पोझिशन कशी याचा अंदाज आला की त्याच्यावरून आपण काय करू शकतो, फ्रॉम दिस एस्टिमेटेड ड्यू टू डेट ऑफ डिलिव्हरी कॅन बी एस्टॅब्लिश्ड. आणि सोनोग्राफी केल्याच्या नंतर आपल्याला डिलिव्हरीची डेट डॉक्टर देऊ शकतात. ही पोझिशन त्यांची समजल्यानंतर, त्यांची ग्रोथ समजल्यानंतर आपल्याला डिलिव्हरीची डेट डॉक्टर देत असतात. त्याच्यानंतर बेबीज मुवमेंट आर इझिली फेल्ट बाय मदर नाव. म्हणजे सेकंड ट्रायमेस्टर म्हणजे 6 महिने जेव्हा होत असतात तेव्हा त्या मदरला त्यांची फिलिंग्ज होतात. बेबीज मुवमेंट आर इझिली इन आवर ॲबडॉमेन, म्हणजे त्या फिटसची जी मुवमेंट होती ती त्या मदरला पूर्णपणे जाणवते या 6 मंथमध्ये. त्याच्यानंतर द हेड हॅज हेअर, हेडला हेअर यायला सुरुवात होते. आयब्रोज
आयलॅशेस आयब्रोज यायला लागतात, आयलॅशेस पापण्या पण वाढवायला लागतात. त्याच्यानंतर आयलॅशेस ॲपियर अँड इयर पिन्नी आर डिस्टिंक्ट, म्हणजे जे आपण कानाची पाकळी म्हणतो त्याला म्हटलं जातं इयर पिन्नी, हे एकदम डिस्टिंक्ट म्हणजे एकदम ठळक दिसायला लागते, ती वेगळी होते. त्याच्यानंतर दी बेबी रिचेस दी हाफ साईज ऑफ दी न्यूबॉर्न, आणि 6 महिन्यात त्या बेबीची जी साईज आहे ही किती रिच झालेली असते, तर द बेबी रिचेस दी हाफ साईज ऑफ न्यूबॉर्न, म्हणजे ती नवीन जन्म घेणारे त्याचे हाफ साईज, म्हणजे पूर्णपणे 9 महिन्यात जसे बेबी आपल्याला पाहायला भेटणार आहे त्याचे हाफ ती बेबी तयार झालेली असते, हाफ न्यूबॉर्न त्याला म्हटलं जातं. म्हणजे सेकंड ट्रायमेस्टर आपण पाहिलेलं आहे. सेकंड ट्रायमेस्टरमध्ये हार्मोनची लेवल कमी जास्त होते, त्याच्यामुळे कॉर्पस ल्युटेरम हा ब्रेक होतो आणि प्लासेंटा काय करतो, प्रेग्नेन्सी मेंटेन ठेवण्यासाठी त्या प्रोजेस्टेरॉनचं जे प्रोडक्शन आहे हे काय करतो, मेंटेन करतो. त्याच्यानंतर सोनोग्राफीमध्ये आपण कोणत्या प्रकारचे एक्झॅक्ट रिझल्ट पाहू शकतो हे आपल्याला याच्यामध्ये सांगितलेलं आहे. आणि बेबीचे जे पार्ट्स आहेत, फिटसचे जे पार्ट आहेत, एक्झॅक्ट कोणत्या पार्टची ग्रोथ होऊ शकते हे आपण सेकंड ट्रायमेस्टरमध्ये पाहिलेलं आहे. तर आता आपण थर्ड ट्रायमेस्टर पाहणार आहे. हा जो थर्ड ट्रायमेस्टर आहे हा फ्रॉम 27 वीक टिल पार्च्युरेशन, म्हणजे आता सेकंड ट्रायमेस्टर आपण 13 to 26 वीकपर्यंत पाहिला. आता तिथून पुढं 27 लगेच स्टार्ट करणार. तर म्हणजे 6 महिने आपण कंप्लीट पाहिले, 2 ट्रायमेस्टर पाहिले, फर्स्ट आणि सेकंड. आता थर्ड आहे तो उरलेल्या 3 महिन्याचा, टोटली 9 महिने होतात. तर पहा हा जो पिरियड आहे हा 27व्या आठवड्यापासून स्टार्ट होतो, तर टिल द पार्च्युरेशन, पूर्णपणे त्या फिटसची बर्थ होईपर्यंतचा हा पिरियड आहे. याच्यामध्ये काय सांगितलं आहे, दी फिटस वेट इज 3 to 4 किलोग्रॅम. फिटसचं जे वेट आहे हे किती झालेलं असते, तर पहा पूर्णपणे 3 ते 4 किलोग्रॅम एवढं त्याचं वजन झालेलं असते. 15 सेंटीमीटर एवढी त्याची बॉडीची जी लेंथ आहे ही लेंथ झालेली असते. त्याच्यानंतर त्यांचे जे आईज आहेत हे आईज काय झालेले असतात, ओपन झालेले असतात. बॉडी गेन्स वेट, आणि आईज ओपन तर आहे त्याच्याबरोबर त्यांची जी बॉडी आहे ही बॉडी वजन द्यायला लागते, बॉडी गेन्स वेट. त्याच्यानंतर युटेरस एक्सपांड्स, युटेरस आता पूर्णपणे 9th मंथ कंप्लीट झाले म्हणून फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमचा जो पार्ट आहे युटेरस एक्सपांड होतो आहे, त्याचा विस्तार वाढतो आहे. त्याचा आकार वाढल्यानंतर फिटस ग्रोज काय होतं आहे, का एक्सपांड होते, कारण बिकॉज ऑफ फिटस इज ग्रोज. त्याच्यानंतर मदर ॲबडॉमिनल ऑर्गन्स गेट कॉम्प्रेस, मदरचे जे ॲबडॉमिनमधले ऑर्गन्स आहेत हे ऑर्गन्स काय होत आहेत, ॲबडॉमिनमध्ये जे काही जे पार्ट असतील ते काय होत आहेत, कॉम्प्रेस, सगळे संकोचित होत आहेत. जसं की आकुंचन आणि प्रसारण होतं, रिलॅक्सेशन, आणि ती जी प्रोसेस आहे ते सेम तशी होत असते, म्हणजे ते कॉम्प्रेस होतात त्याच्याचबरोबर डिस्प्लेस होतात, विस्थापित पण होतात. कॉम्प्रेस, डिस्प्लेस, आकुंचन आणि प्रसारण ही जशी प्रोसेस आहे सेम तसंच होतं जेव्हा त्या युटेरसची साईज काय होत असते, ग्रोज युटेरस एक्सपांड होतो. कधी होतो, फिटस ग्रोज होतो आहे. त्याच्याचबरोबर काय होतं, मदरचे जे ॲबडॉमिनमधले ऑर्गन इथे काय होतात, कॉम्प्रेस होतात आणि डिस्प्लेस पण होतात. आणि नेक्स्ट सांगितलं आहे ही जी 9th मंथची प्रोसेस आहे लिडिंग टू फ्रिक्वेंट युरिनेशन, म्हणजे फ्रिक्वेंटली युरिनेशन, सारखं इट गोज टू बाथरूम, म्हणजे युरिनेशन सारखं 9th मंथ जेव्हा हा पिरियड असेल तेव्हा होत असतं. त्याच्यानंतर डायजेस्टिव्ह ब्लॉकेजेस, म्हणजे जी डायजेस्टिव्ह सिस्टीम आहे हे व्यवस्थित पचन होत नाही, ब्लॉकेजेस यायला लागतात. त्याच्यानंतर नेक्स्ट सांगितले स्ट्रेन इन द बॅक मसल्स, ज्या बॅक साईडच्या मसल्स आहेत त्यांच्या मसल्सवरती ताण येतो, कमरेच्या तिथल्या ज्या मसल्स असतात त्या मसल्सवरती सुद्धा या 9th मंथमध्ये काय येतो, ताण येतो. त्याच्यानंतर ॲज द थर्ड ट्रायमेस्टर इज एंडिंग द फिटस बिकम्स फुल्ली डेव्हलप, आणि थर्ड ट्रायमेस्टर जेव्हा एंड होणार ते फिटस काय असतं, फुल्ली डेव्हलप असते अँड रेडी फॉर पार्च्युरेशन. थर्ड ट्रायमेस्टर कंप्लीट झालं की ते फिटसची पूर्णपणे ग्रोथ झालेली असते आणि तो फिटस आहे तो रेडी फॉर पार्च्युरेशन, जन्म घेण्यासाठी हा काय असतो, रेडी असतो. म्हणजे थर्ड ट्रायमेस्टर आपण पाहिलं. हा जो थर्ड ट्रायमेस्टर त्या थर्ड ट्रायमेस्टरमध्ये 27 आठवड्यापासून हा पार्च्युरेशन बर्थ होईपर्यंतचा पुढचा पिरियड आहे. याच्यामध्ये जो फिटस आहे त्या फिटसचं 3 ते 4 किलोग्रॅम एवढं वजन असतं. त्याच्या आईज ओपन झालेले असतात, त्यांची बॉडी वेट द्यायला लागते. त्याच्याचबरोबर युटेरस एक्सपांड होतं कारण फिटसची ग्रोथ झालेली असते. आणि त्याच्यानंतर मदर जे ॲबडॉमिनल ऑर्गन्स असतात हे कॉम्प्रेस आणि डिस्प्लेस होत असतात. त्याच्याचबरोबर डायजेस्टिव्ह ब्लॉकेजेस होत असतात. त्याच्याचबरोबर
बरोबर फ्रिक्वेंटली युरिनेशन पण होत असतं आणि बॅक मसलच्या बॅक साईडच्या मसल्स असतात त्यांच्यावरती स्ट्रेन येतो आणि ते बेबी पूर्णपणे फुल्ली डेव्हलपमेंट होतं आणि इट रेडी फॉर पार्च्युरेशन. म्हणजे आजच्या लेक्चरला आपण काय पाहिलं, फर्स्ट वन इंट्रोडक्शन ऑफ प्रेग्नेन्सी and in the pregnancy there are 3 trimester, each trimester has 3 months. Now write these notes properly, and so today we stop here, remaining part we see tomorrow.